आज या ठिकाणी तालुका अध्यक्षपदी निवड केली याबद्दल आपण पत्रकार परिषद घेत असताना सर्वप्रथमतः या पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे सातत्यानं 3 दशक झाले या राज्याचे राजकीय सामाजिक जीवनामध्ये प्रभावीपणे काम करत असलेले नेतृत्व आहे. या नेतृत्वाबरोबर काम करण्याची माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला संधी मिळाली. या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचा असणारा या राज्यामधील जनसंपर्क, तसेच या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा असणारे प्रकटपणे या जनसामान्यामध्ये असणारी ओळख हे अतिशय चांगली आणि अशा दादांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. आणि असणाऱ्या दादाच्या असणाऱ्या रोग काम असणारं किंवा रोग बोलणं असणाऱ्या प्रभाव, या बोलण्याच्या प्रभावावर आम्ही सांगोल्याच्या जनतेच्या वतीनं काम करण्याची एक मानसिकता दाखवली आणि माझ्यावर जे अजितदादांनी विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून मला जे तालुका अध्यक्ष पदाची माझी निवड केली, या निवडीबद्दल आज तुम्ही या तालुक्याच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यासाठी आज उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे स्वागत करतो. आणि अजितदादांच्या सोबत काम करण्यासाठी आज मी का प्रवेश केला याचे एक तुम्हाला थोडकस उदाहरण सांगतो की बाबा गेले अनेक वर्ष झालं, अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा 1 ते 1.5 वर्ष झालं या राज्याचे उपमुख्यमंत्री असताना, या राज्याचे तिघांचं सरकार असताना, या तिघांचं सरकार चालवत असताना भारतीय जनता पार्टी, शिंदे गट आणि अजितदादा गट या दोन्ही पक्षाचे या तालुक्यामध्ये कार्यकर्ते, नेते या तालुक्यामध्ये काम करत आहेत. तरी अजितदादा गटाचं या भागामध्ये किंवा या तालुक्यामध्ये काम करण्यासाठी व्यक्ती किंवा कार्यकर्ता नव्हता. म्हणून मी स्वतः निर्णय घेतला की अजितदादा सारख्या एक पारदर्शक नेत्याचं काम करण्याची मला संधी या तालुक्यात मिळेल आणि या तालुक्याला, या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री असणारे अजितदादा यांच्या माध्यमातून या तालुक्याला एक विकास गंगा, आपल्या तालुक्याला एक विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याची संधी माझ्या माध्यमातून मला मिळाली. याबद्दल मी अजितदादाचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, तसेच या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उमेशजी पाटील साहेब यांचे मी आभार मानतो. आणि या तालुक्याचं मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आभार मानतो. ही भूमिका अशी असणार आहे की गेले 4-5 महिने झालं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष तसेच अजितदादांच्या संपर्कात होतो, पण आम्हाला थोडं काही कारणानं आम्हाला या सांगोला तालुक्याच्या, आमचं मुळात पहिल्यांदा आम्ही वेगळ्या पार्टीचं काम करत असल्यामुळे किंवा आमच्या या कामाची पार्श्वभूमी किंवा आमचा कामाचा लेखाजोखावरती आमच्याकडून पोहोचवणं आम्ही कमी पडलो, त्यामुळे 4 महिने झाले निवड होण्याची थांबली नसेल. नाहीतर या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरच आम्हाला या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार होती आणि या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी मिळली असती तर या नगरपालिकेच्या पण निवडणुकीमध्ये आम्ही सहभाग घेणार होतो. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका करायच्या ह्याच दृष्टिकोनातून आपल्याला जबाबदारी मिळाली तर आपण एक चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडू अशा आम्हाला एक ठाम विश्वास होता. आणि तेच नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता आम्हाला परवाच्या दिवशी दादांच्या मार्फत निरोप आला आणि आम्ही गेलो असता दादांनी आम्हाला आवर्जून सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका करत असताना तुम्ही तुमची निवड करतो आणि निवड केल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला तुम्ही तालुक्याच्या पंचायत समितीच्या 14 आणि जिल्हा परिषदच्या 7 अशा एकूण 21 जागेसाठी तुम्ही चाचपणी करून स्वबळावर लढवण्याच्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. आगामी निवडणुकीत तुम्ही मित्र पक्षाबरोबर आघाडी करणार का? आता आपल्या तालुक्याच्या हिशोबाने बोलायचं झालं तर मित्र पक्ष राज्यामध्ये वेगळे आणि तालुक्यामध्ये वेगळे, त्यामुळं आपण आताच त्या गोष्टी बोलणं उचित ठरणार नाही. जसे जसे आचारसंहिता डिक्लेअर होईल त्यानंतर आम्ही तालुक्याच्या आमचं वैयक्तिक कार्यकर्त्यांबरोबर चर्चा होईल, त्यानंतर कुणाशी युती करायची का आपण स्वबळावर, आजच्या तर नीतीला आम्ही स्वबळावर चाचणार आहे, आमचा स्वबळावर निवडणूक लढवण्याची आम्ही तयारी करतोय.
पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकही चाललंय, सांगलीत तसं काय आहे का? आम्ही तुमच्याच माध्यमातून आज ऐकतोय, त्यामुळं आम्हाला असे काय वरून आदेश नाही आणि आम्हाला काय तसे आदेश आले तर स्थानिक निर्णय हे स्थानिक लेवललाच घेतले जातील.